मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप आणि मनसे एकमेकांवर सांस्कृतिक कुरघोडी करण्यास सज्ज झाले। निमित्त दिवाळी आहे, लक्ष मराठी भाषिकांचा बालेकिल्ला आहे। दादर काबीज करण्याकरता तिन्ही पक्षात वर्चस्वाची जणू चढाओढ लागली। मुंबईकरांसाठी यंदाची दिवाळी खास आहे, कारण येत्या काही महिन्यात महापालिका निवडणूक येऊ घातली आहे आणि या दिवाळीच्या निमित्तानं मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सगळेच पक्ष करतायत। यात दादर माहीम भागात मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि मनसेनं कंबर कसली आहे। भाजपनं यंदा पहिल्यांदाच दिवाळीत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली आहे। पक्षानं मुंबईत 6 ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलंय। शुभेच्छा देणारे आकाशकंदील दादरमध्ये झळकतायत। विधानसभा निवडणुकीत दादर माहीम मतदारसंघात भाजपला मिळालेलं अनपेक्षित मताधिक्य पक्षाच्या अपेक्षा वाढवणारं ठरलंय। ही दिवाळी पहाट आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी पहाट आहे, उद्याच्या भविष्याची पहाट आहे, महापालिकेची पहाट आहे आणि नक्कीच भारतीय जनता पार्टी हा पक्ष वेगाने वाढायला लागला आहे, बुरुज ढासळायला लागले आहेत। कुठल्या पक्ष घोषणा माननीय पंतप्रधानांनी केली, इथे काही घोषणेची गरज नाही आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये दादरमध्ये चांगले आणि कार्यक्षम भ्रष्टाचार मुक्त नगरसेवक भारतीय जनता पार्टी देणार आहे। ही भ्रष्टाचाराच्या अंधारातून होणारी पहाट आहे। दुसरीकडे दादर माहीमच्या मराठी पट्ट्यातलं मनसेचं वर्चस्व लोकसभा, विधानसभा निवडणुकात शिवसेनेनं संपुष्टात आणलंय। महापालिका निवडणुकीत सेनेला आपलं पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करायचंय, त्यासाठी यंदा कार्यक्रमांची रेलचेल असेल। मनसेच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे, मात्र मराठी माणसांचं वर्चस्व असलेल्या या भागात भाजप करत असलेली घुसखोरी या दोन्ही पक्षांना रोचलेली नाही। ज्याप्रमाणे पावसाळा यावा आणि छत्र्या खोलाव्यात, तशा प्रकारचे काही पक्ष काही स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून हे उत्सव साजरे करतात। हे पक्ष फक्त ह्या निवडणुकीवरती डोळा ठेवून हा उत्सव साजरा करत असल्यामुळे आपल्या लक्षात येईल की त्यानंतर या पक्षांचं या विभागामध्ये अस्तित्वसुद्धा दिसणार नाही। असं आहे, गेल्या 5 वर्षामध्ये दादरकरांची कामं असो किंवा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो, अच्छे दिन हे मनसेनेच दाखवलेले आहेत। मग इतर पक्षांनी याच्यामध्ये तोंड खुपसायची गरज नाही। महानगरपालिकेच्या निवडणुकीत दादर माहीम भागात खरी टक्कर असेल ती या 3 पक्षांमध्येच। यंदाच्या दिवाळीत या लढ्याची वाट लागलीच आहे, आता त्याचे राजकीय फटाके कधी वाजतात हेच बघायचं। दिनेश लोखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।